या ठिकाणी अत्यंत दुःखद अशा घटनेचा तपास झालाच पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना नव्हे तर या गावाला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे। एक तर संतोष देशमुख हे अत्यंत लोकप्रिय असणारे असे सरपंच होते। गेल्या 15 वर्षापासून ही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यामध्ये होती आणि मसाजोगच्याच एरियामध्ये असणारी जी काही सोलर कंपनी आहे त्या सोलर कंपनीमध्ये खंडणी मागण्यासाठी गेलेल्या लोकांनी अशोक सोनवणे दलित आहे, बौद्ध आहे, त्याला मारहाण केल्यानंतर त्यांची कंप्लेंट ही पोलिसांनी लवकर घेतली नाही आणि नंतर घेतली असेल तरी त्याच्यामध्ये अट्रॉसिटी ऍक्ट जो आहे तो लावणं अत्यंत आवश्यक होतं आणि एखाद्या दलितावर जर असा हल्ला झाला असेल तर तिथं पोलिसांनी अट्रॉसिटी ऍक्ट लावला पाहिजे, परंतु पोलिसांनी काही तो अट्रॉसिटीचा गुन्हा लावला नव्हता। आज मला कलेक्टर भेटले आणि एसपी नवीन आलेले आहेत पण एसपी माझी भेट झाली नाही, पण या पहिल्या गुन्ह्यामध्ये अट्रॉसिटी ऍक्ट तर लागलाच पाहिजे। पण संतोष देशमुख यांची अत्यंत निगृण अशा पद्धतीची हत्या झाली आणि दिवसाढवळ्या दुपारी 3:30 वाजता त्या चेक नाक्यावरून त्यांना घेऊन गेले आणि 3 तास संतोष देशमुख यांना कुठे आजूबाजूला त्यांनी फिरवलं आणि 6:30 वाजता त्यांची अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केलेली आहे। माणुसकीला कलंक लावणारी अशा पद्धतीची घटना आहे, महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना आहे, देशातल्या लोकांना हळहळ वाटावी अशा पद्धतीची घटना आहे आणि फार मोठा कसला वाद नव्हता आहे। अशोक सोनवणे या वॉचमॅनला आपण का मारलं ह्या विचारण्यासाठी गेलेल्या संतोषवर अशा पद्धतीने हल्ला झालेला आहे। आरोपी 4 पकडण्यात आलेले आहेत, 3 आरोपी अजूनही पकडण्यात आलेले नाहीत। गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, आपलं CID, क्राईम ब्रँच हे इतर राज्याच्या तुलनेमध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारी ही यंत्रणा आपली आहे, तरी सुद्धा अद्याप सगळे आरोपी पकडले जात नाहीत। अनेक वेळेला अनेक गुन्ह्यामध्ये कुणी हल्ला केला, कुणी खून केला याची माहिती नसतानाही 24 तासामध्ये पोलीस त्या आरोपीला पकडून आणतात आणि या प्रकरणामध्ये आरोपींची नावं सगळी आहेत। खंडणी मागायला गेलेल्या लोकांनीच हल्ला केलेला आहे आणि ते कोण लोक आहेत त्याची सगळी नावं पोलिसांकडे आहे, परंतु अद्यापपर्यंत त्यांना अटक झालेली नाही। ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बोलणार आहे मी उद्या गेल्यानंतर आणि गाव अत्यंत संतप्त आहे, बीड जिल्ह्यातली जनता अत्यंत संतप्त आहे। आपण कोणाला या प्रकरणामध्ये पाठीची घालता कामा नये। जो कोणी या प्रकरणाचा सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला पकडणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपले धनंजय देशमुख त्यांचे छोटे बंधू आहेत, गावकऱ्यांची भावना आहे। मी संतोष यांच्या मातोश्रींना भेटलो, त्यांच्या पत्नीला भेटलो आणि त्यांची रिॲक्शन अत्यंत तीव्र होती। संतोष देशमुख यांच्या पत्नीची तर भूमिका हीच होती की मला तर सांगा, मी एवढी त्रस्त आहे की मी जाऊन त्या आरोपींना मी सबक शिकवू शकते। पोलिसांना का आरोपी सापडत नाहीत लवकर, का लवकर त्याची चौकशी होत नाही आहे आणि अजूनही मला वाटतं की या कुटुंबामधले त्यांची आई आहे, त्यांच्या पत्नी आहे, त्यांचे बंधू आहेत, यांची स्टेटमेंट तुमचं घेतलंय का? स्टेटमेंट तुमचं आज घेतलंय म्हणजे आता 22 दिवस होत आले
तर इन्क्वायरी सीआयडीकडे आहे, ठीक आहे. सीआयडी असो, सीआयडी पण पोलीसच आहेत, पोलीस पण पोलीसच आहे. त्यामुळे सीआयडीकडे चौकशी जाण्याच्या अगोदरच, आता किती तारखेला गेली मला माहित नाही, पण पोलिसांनी ताबडतोब या कुटुंबातल्या 3-4 लोकांची स्टेटमेंट घेणं त्यांना आवश्यक होती. पण पोलिसांनी ती स्टेटमेंट घेतली नाही. सीआयडीकडे चौकशी गेल्यानंतरही अद्याप यांच्या बंधूंचं फक्त आज स्टेटमेंट घेतलेलं आहे, घेणार आहे. तर त्या स्टेटमेंटमध्ये आपण स्पष्टपणे सांगा की त्या ठिकाणी गेलेले जे लोक होते ते लोक कोणाचे लोक होते, काय आपली माहिती आहे, त्या व्यक्तीचं नाव रेकॉर्डमध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. कलेक्टरचं म्हणणं असं आहे की म्हणजे अजून काय तुमचा जबाब घेतला नाही याची मला माहिती नव्हती. पण कलेक्टरांना मी विचारल्यानंतर ते म्हणाले की बाबा जो सूत्रधार आहे त्याला का तुम्ही त्या केसमध्ये घेत नाही. त्यांचं म्हणणं होतं की अजून आम्हाला तसं एव्हिडन्स मिळाला नाही, अजून कुणाच्या याच्यामध्ये त्यांचं नाव आलेलं नाही आहे. तर आता मला कळलं की आपलं कोणाचं स्टेटमेंट आलेलं नाही आहे. तेव्हा त्या स्टेटमेंटमध्ये आपण स्पष्टपणे नाव घेतलं पाहिजे. ते जे गुंड तिथे गेले होते ते कुणाचे गुंड होते आणि त्या सूत्रधाराला त्याच्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये पकडणं अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये हायदोस घालणारी ही जी टोळी आहे, सर्वसामान्य माणसांना त्रास देणारी टोळी आहे. या भागामध्ये काही छोटे मोठे उद्योग येत आहेत, त्या उद्योगामध्ये काय 10-20 लोकांना 5, 50, 100 लोकांना रोजगार मिळतो आहे. अशा पद्धतीची दादागिरी झाली तर असल्या कुठलाही कारखाना किंवा कुणी या जिल्ह्यामध्ये गावामध्ये येणार नाही. त्यामुळे गोरगरिबांना त्या ठिकाणी छोटा मोठा रोजगार मिळतो आणि म्हणून अशा पद्धतीची दादागिरी करणाऱ्या टोळीला ही सुद्धा सबक शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आज मी या ठिकाणी सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून जरूर आपण जी मागणी केलेली आहे, काय नाव आपलं काय, शिरीष देशमुख यांनी सांगितलेलं आहे की अमित शहा साहेब जे आपले गृहमंत्री आहे, जर महाराष्ट्र सरकारला जर चौकशी करणं किंवा लवकर करता येत नसेल तर भारत सरकारच्या गृह खात्याने सुद्धा यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. अशा पद्धतीची आपण जी मागणी केली, सूचना केलेली आहे. जरूर मी दिल्लीला 2 तारखेला मी आहे, मी जरूर अमित भाई असतील तर त्यांना मी नक्की भेटण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा गृह खात्याच्या अधिकाऱ्यांशी मी बोलणार आहे केंद्राच्या. आणि लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये झालेल्या घटनेचा निषेध अनेक ठिकाणी होतो आहे. मसाजोग मध्ये झालेल्या घटनेची तीव्र अशा पद्धतीची संतप्त प्रतिक्रिया साऱ्या महाराष्ट्रामध्ये आहे. आज सिंदखेड राजा या ठिकाणी मोर्चा आहे. सर्व पक्षाच्या लोकांनी याला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे आपलं संतोष देशमुख यांची हत्या जी आहे ती हळहळ करणारी आहे, हळहळ लावणारी आहे. आणि अशा पद्धतीनं म्हणजे कसलाही फारसा वाद नसतानाही एवढ्या क्रूरपणे त्यांच्या अंगावरती वार करण्यात आलेले आहे. अत्यंत गंभीर अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. त्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी, देशमुख कुटुंबियांच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित झालेली आहे आणि 22-23 दिवस होत आले तरी अजूनही आरोपी पकडले जात नाहीत पूर्णपणे. ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे आणि त्यामुळं या घटनेचा लवकर तपास लागला पाहिजे. सूत्रधाराला लवकरात लवकर पकडलं पाहिजे. अशाच पद्धतीची रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी मागणी आहे. सामाजिक न्याय खात्याचा मंत्री म्हणूनही माझी मागणी आहे की या प्रकरणामध्ये जे गुन्हे असतील त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी शिक्षा तर झाली पाहिजे आणि या कुटुंबियाला, या गावाला न्याय मिळाला पाहिजे. अशाच पद्धती जशी आपली मागणी आहे त्या मागणीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. या प्रकरणामध्ये माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे हा तुमच्या सोबत आहे. मराठा आणि दलित आपण कोणी असलो तरी आपण सगळे गावकरी आहोत. आपण महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आपण लोक आहोत. महात्मा फुलेंना मानणारे आपण लोक आहोत. त्यामुळं या प्रकरणामध्ये आम्ही सगळेजण, सगळ्या जाती धर्माचे लोक हे देशमुख कुटुंबियांच्या पाठीचे आहेत एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि माझा पक्ष रिपब्लिकन पक्ष हा तुमच्या पाठीची, जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तो माझा पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील एवढाच विश्वास देतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.
इथंच थांबा.